चला मॅच सुरू करा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आर्यन 11 गावदे बुर्दुल वर्सेस प्रांजल स्वरूप 11 खोणी. प्रवीणजी तांडेल खोणी संघाचे पॅकर्स आहेत, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. लेट्स प्ले. 4 षटकांचा खेळ. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भूषण पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्याला तब्बल 3 विकेट्स कमावले होते. आणि फलंदाजीमध्ये मात्र अपिलामध्ये उत्साह जरूर आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करण ठोंबरे आणि किरण म्हात्रेने केलाय. तिसऱ्या पंचाकडे वळतायत. तिसरे पंच. चला फिल्डिंग लावून घ्या तुम्ही, तेव्हा फिल्डिंग लावून घ्या, तोपर्यंत निर्णय येईल. अजिबात वेळ घ्यायचा नाहीये. पंचांचा निर्णय जसा येईल आपण लगेच सामना सुरू करू. तर फिल्डिंग लावून घ्या. पहिल्याच बॉलवर मात्र रनआउटसाठी आपण इथे पाहतो पंच वळतायत तिसऱ्या पंचांकडे. 46 सिक्सेस आतापर्यंत मच्छिंद्र पाटील सर लागलेत आणि 26 चौकार. त्याच्यामुळे मैदानानं षटकार खूप पाहिलेत. फटकार गोलंदाजांना भेटली आहे आणि फक्त 4च सामने झालेत. पाहिलं जातं इट्स अ क्लोज. नेमकं काय घडलंय, करण ठोंबरे सहज पोचलाय की नाही पोचलाय याचा मात्र लेखाजोखा पाहिला जातोय. आउट. वो यूटी रिस्की रन्स. लाईन क्रॉस नाही केली बॅट्समॅन. एक्झॅक्टली अगदी इंचेस मध्ये. कारण बिहाइंड द लाईनच्या पाठीमागे म्हणजे लाईनवर लाईन क्रॉस करायला हवी होती, तरच मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला असता. परंतु लाईन क्रॉस झाली नाहीये आणि त्याच्यामुळेच फलंदाज करण ठोंबरे मात्र 1 रन्सवर दुसरी रन्स भोवली आणि तो झाला बाद. चला नवीन फलंदाज आपण इथं पाहिलं जात आहे, दाखवलं जात आहे. अगदी लाईन क्रॉस नाही होऊ शकली आणि त्याच्यामुळेच मात्र फलंदाज होईल करण ठोंबरे. रन आउट. दुसऱ्या रनसाठी पलटला जरूर, परंतु ही रन्स फार रिस्की बनली, फार रिस्की. नवीन फलंदाज आकाश ठोंबरे. पहिल्याच बॉलमध्ये बरंचसं काही चित्र इथं मात्र बदललं. 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये बसला नाही पहिल्याच बॉलवर मात्र मेल. तलोजा प्रीमियर लीगच्या पहिल्या 2 मॅचेस मात्र उद्या पहिल्या होतील, त्याच्यामुळे पहिला बॉल 6 वाजता ट्रॅव्हल होईल. त्या प्रीमियर लीगच्या खेळाडूंना लक्षात घ्यायचं आहे, ज्यांचा पहिला सामना तो 6 वाजता पहिला बॉल पडेल. आणखीन एकदा बोट आकाशाकडे. LBWच्या रूपानं मात्र आकाश ठोंबरे गोल्डन डकचा शिकार बनतोय. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर, अगोदरच्या बॉलवर मात्र रनआउट आणि इथे 0वरती गोल्डन डकचा LBW आउट. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र परत आहेत, एका पाठोपाठ एक. अगदी प्लंप. काय उत्तम निर्णय राहिलाय पंचांचा. सचिनजी कडू साहेबांचा एक उत्तम निर्णय इथे मात्र पाहिला. भूषण पाटील काय कमालीची गोलंदाजी हाताळतोय. मागच्या सामन्याने तब्बल 2 षटकामध्ये 15 धावा देत 3 विकेट्स टिपल्या. फलंदाजीमध्ये 13 बॉलमध्ये 34 धावा ठोकल्या
आणि इथे मात्र पुढच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी. भूषण पाटील, सुधीर पाटील एक उत्तम संघ मात्र खऱ्या अर्थानं बांधलाय. नवीन फलंदाज अनंता मात्रे. 2-1 अशी घातक सुरुवात मात्र होतीये. आणखीन एक चांगला बॉल कदाचित सेकंड स्लिप मधल्या फिल्डर्सला वाटला की बॅटची करायला लागली आहे की काय. तसं त्यानं अपीलही केला, बाजूच्या फिल्डर्सला विचारलं की नेमकं काय घडलंय. परंतु गोलंदाजी कमाल. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळते भूषण पाटील. डावखरा गोलंदाज उंच बुरा. क्रिकेटचं वेड फार आहे आणि त्या क्रिकेटच्या वेळानं मात्र परफॉर्मन्स तेवढाच. आणखीन एक विकेट. पहिल्या षटकामध्ये मात्र भगदाड पाडलाय अक्षरशः. ते म्हणजेच प्रांजल स्वरूपी लेवर खोनी संघाला. लागोपाठच्या पहिल्या षटकामध्ये पहिला रनआउट, त्यानंतर LBW आणि इथे मात्र बॅटची काढा, फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज आपण पंचांबरोबर हितगुज नाही करू शकत काही. पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील. त्याच्यामुळे इथे फलंदाज आल्या पावली परतला. अनंता मात्रे सुद्धा शून्यावरती बाद होतोय. पहिला फलंदाजी चूक झाली, तिथे मात्र चूक पाहिली आपण आणि त्यानंतर 3 फलंदाज. कटआउटला रिव्ह्यू नाहीये. बाउन्स गेला नाही तो चेक करा. तसा ते रिव्ह्यू घेतलाच नव्हता ना तसा. हा बाउन्सचा त्याने घ्यायला हवा होता ना. ओके, म्हणजे नॉन स्ट्राईक एंडचाच बॅटर बोलला की बाबा तू आउट आहेस. परंतु इकडे मात्र मान्य नाही आहे ना. येस अंपायर्स आउट, फलंदाज बाद. त्याच्यामुळे इथे मात्र फलंदाज बाद होईल. पहिल्याच षटकामध्ये बरीचशी गणित बदलली जात आहेत. तिसरा फलंदाज आल्या पावली परत चाललाय. 1-3 धावा जोडणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय केलं त्याही पेक्षा या सामन्यामध्ये काय करताय हे महत्वाचं आहे. भूषण पाटीलनं 4 बॉलमध्ये 2 विकेट्स कमावल्यात, 1 रन घेतली आहे, 1 रन दिली आहे, 1 रनआउट कमावलाय. त्याच्यामुळे गोलंदाजी कमालीची राहिली आहे. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतो हर्षद ठोंबरे. मागच्या सामन्याचा सामनावीर हर्षद ठोंबरे ज्यानं कमालीचा खेळ दाखवला, एपर्स दाखवल्या गोलंदाजीमधून. तेवढाच ताकदीचा खेळ आहे. 2 खेळाडू जे आमने सामने आहेत ना, हे दोन्ही मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत. स्टँडर्ड क्रिकेट हर्षद ठोंबरेकडून त्याने ओळखलंय की आता रिस्क घ्यायची नाहीये आणि त्यांच्या चाहत्यानं सांगितलं की क्रीजवर उभं राहायचं आहे. आणि सगळ्यात जमेची बाब तर तीच आहे की तुम्हाला क्रीजवर उभं राहून सामना बनवावा लागेल. पहिल्या 4 बॉलवर जेव्हा विकेट गमावले जात आहेत ना, तेव्हा तुम्हाला मॅच तर बनवावीच लागेल. मॅच सोडायची नसते, मॅच बनवायची असते. पण बुर्दुर संघ काय गोलंदाजी राहिली भूषणची. भूषणनं आज मंत्रमुग्ध केलंय. हवेत राहिलाय बॉल. विकेट वाचवण्याचा प्रयत्नामध्ये मात्र झेल होता पॉइंटला. क्षेत्ररक्षक फसला, चकला आणि सुटला झेल. भूषण पाटीलनं कमालीची गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षक कदाचित तयारच नव्हता असा वाटला. डिफेन्स खेळण्याच्या नादामध्ये टॉपेज लागली. पॉइंट्समध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पहिल्यांदा फंबल झाला आणि तो साधा सोपा झेल तिथे मात्र सोडला अभि पाटीलनं आणि त्याच्यामुळेच जीवनदान मात्र मिळतो. पहिला षटकाचा वाजवी खेळ संपला आणि 2 विकेट्स गमावल्या त्या भूषण पाटीलनं. परंतु एकूण 3 विकेट्स गमावल्या खोनी संघानं. संघाची धावसंख्या ती मात्र 2. पहिलं षटक कमालीचं राहिलंय. याही बॉलवर संधी निर्माण केली होती.
काय सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षक 7 अभिची लाभली नाहीये, परंतु गोलंदाजी मात्र फार सुंदर. सुधीर पाटील संघाचा संघ नाही. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळले. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. स्ट्राईकवर फलंदाज हर्षद ठोंबरे. हर्षद ठोंबरे बॅक टू डगआउट. चांगली कॅच. मात्र प्रतीकची पाहतोय आपण मिड विकेटला. वेल जेज. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. आलेला प्रेशर झुगारून मात्र मोठी फटकेबाजी करायची होती जरूर, परंतु फटका फसलाय. इथून सामना बनवावा लागेल. कमीत कमी 40 धावांच्या आसपास धावसंख्या घेऊन जावी लागणार आहे, परंतु बुर्दुळ संघाची गोलंदाजी हे ब्रह्मास्त्र राहिलंय. भूषण पाटीलचा कहर, त्यानंतर सुधीर पाटीलचा त्याला लाभलेली 7 मात्र चांगली आहे. 7 बॉलमध्ये 4 बाद 2 अशी दयनीय अवस्था इथे मात्र प्रांजल स्वरूप 11 कोणी संघाची होतीये. नशिबाची साथ. आता मात्र फ्लोच्या धाबा येत नव्हत्या. अखेरकार बॅटची काढा घेत बॉल मात्र गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप 4 धावांसाठी. या 4 धावा नशिबाच्या आल्या. बऱ्याच अवधीनंतर आलेल्या धावा मात्र धावपळकर धावा लगावल्या जातील. 4 बाद 6. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चकला, फसला आणि बॉल मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेनं गेला सीमारेषेच्या बाहेर. अतिशय दर्जेदार असा हा चौकार आणि या चौकारानं मात्र सरफराज शेखनं 4 या धावसंख्येनं आपलं खातं उघडलंय. सुधीर पाटील पुन्हा एकदा सरफराज शेखसाठी. खरा प्रयत्न मिड विकेटला पुन्हा एकदा प्रयत्न फसतायत. मी म्हटलं होतं की सामना बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तर बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र अफलातून सुरू आहे. सरफराज शेखनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्या धावांचा फ्लो कंप्लीट थांबला होता, त्या धावा मात्र सुरू केल्या. लागोपाठचा दुसरा चौकार मात्र प्रांजल स्वरूप 11 कोणी संघाला लाभदायी ठरेल. 4 बाद 10 धावा 9 बॉलच्या समाप्तीनंतर. अपिलामध्ये उत्साह, पंचांच्यावर दडपण टाकलाय जरूर. फक्त सुधीर पाटीललाच वाटला की कदाचित बाद आहे, परंतु किपरनं मात्र कोणतीही साथ दिली नाही आहे. क्रिकेटमध्ये 2 गोष्टी संदीप सर नेहमी पाहतो. जेव्हा डॉट होतो तेव्हा प्रत्येक बॉलरला वाटतो की आऊटच आहे, आणि जेव्हा आऊट दिला जातो तेव्हा प्रत्येक बॅटरला असं वाटतं की मी आऊटच नव्हतो. असं बऱ्याच वेळेला आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे हे प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न कायम पंचांच्यावर राहिला आहे, पण दक्ष पंचांची जबाबदारी मात्र फार मोठी ती मनापासून आपल्या खांद्यावर घेताना पाहतोय. फटका चांगला आहे. या षटकामध्ये सुधीर पाटीलला चपराक लगावली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट जरूर आली, पण त्यानंतर मात्र 2 चौकार आणि हात ठोकलेल्या षटकानं मात्र आता सुस्थितीमध्ये हळूहळू येतोय तो म्हणजेच कोणी संघ. 4 बाद 16 धावा. 4 बाद 16 धावा, ज्याच्यामध्ये 4 बॉलमध्ये 14 धावा सरफराज शेख जमवतोय. एकट्याच्या 14, संघाच्या 16. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल. संघाचा संघनायक सुधीर पाटील अतिशय महागडा ठरताना बॉल खराब ट्रॅव्हल केला. फुल टॉस स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मात्र अगदी 1 हँडेडच म्हणता येईल. 1 हँडेड, ॲब्सल्युटली 1 हँडेड अफलातून षटकार ठोकला आणि या षटकामध्ये लुटल्या तब्बल 20 धावा, जे पहिल्या षटकामध्ये जमलं नव्हतं. आणि म्हणूनच की काय, कोणी संघाच्या चाहत्याने सांगितलं होतं की बाळांनो, ज्या वेळेला विकेट्स गमावले जात आहेत ना, तुम्ही क्रीजवर उभे राहा, थांबा, थोडा वेळ जाऊ द्या, धावा बनतील. आणि त्याच धावा सरफराज शेखनं तब्बल 20 बनवल्या आणि संघाची धावसंख्या मात्र 22 वर नेऊन ठेवली आहे. चांगली धावसंख्या. येणाऱ्या 12 बॉलमध्ये
अजून 20-25 धावा जरी आल्या ना तरी हे आव्हान दुसऱ्या फेरीतील 4 षटकांचं चांगलं बनेल. कारण एका बाजूला हर्षद ठोंबरेसारखा ताकदवान गोलंदाज आहे, पण ती एका बाजूला फलंदाजी स्ट्रॉंग आहे. पहिल्यांदाच जमवायच्या धावा. सरफराज शेखनं काय धावा लुटल्या आणि जमेची बाब एक आहे ते म्हणजे कोणी सांगण्यासाठी की किरण मात्रे 2 षटकामध्ये एकही बॉल स्ट्राईकवर गेला नाहीये. त्याच्यामुळे किरणवर ही जबाबदारी तेवढीच मोठी आहे. किरणनं एका बाजूला 4 फलंदाजांना एका पाठोपाठ एक बाद होताना पाहिलेत, अनुभवलेत, पण तो मात्र नॉन स्ट्रायकिंगला फक्त सामना एकटक निहाळत राहिलाय. भूषण पाटीलची कमालीची गोलंदाजी 2 धावांचं षटक आलं, परंतु कर्णधार सुधीर पाटीलच्या 20 धावा षटकानं मात्र गणित बिघडवलेत ती बुरदुल संघाची. 12 बॉलमध्ये धावा किती जोडतील? 12 बॉलमध्ये 22 लागलेत. 12 बॉलमध्ये किरण मात्रे आणि सरफराज शेख काय धावा जमवेल की आदर्श पाटील. फुलरल्यांचा बॉल इथे मात्र पाहिला, कीपर थोडा चकला. 22 रन्स मात्र येते, म्हणजे किरण मात्र पुढचा फसला होता, चकला होता, परंतु कीपर मात्र कलेक्ट नाही करू शकला. त्याच्यामुळे हेच रन्स मात्र 22 येते. 23 धावा एका रन्सनं मात्र बोर्डवर लागत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल ते चांगला ट्रॅव्हल केलाय, पण इथून मात्र हा सामना जवळपास सरफराज शेखच्या अवतीभोवती फिरतोय, कारण त्यानंच आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्यात. चांगली फटकेबाजी. 5 बॉलमध्ये 20 धावा ठोकलेत सरफराज शेखनं. आदर्श पाटील चांगला बॉल लेफ्ट मोर द विकेट. आणि लेफ्ट मोर द विकेट येत मात्र एक अँगल बनवला जातोय आणि सरफराज शेख ज्यानं आतापर्यंत 20 धावा ठोकलेत, 2 चौकार 2 षटकार ठोकलेत, त्याला मात्र रोखून धरला. डॉट बॉलची सांगता होतीये. 23 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स, 4 ओव्हर मॅच. अखोट टप्पा फसला गोलंदाजाचा आणि फसलेल्या टप्प्यावर मात्र सरफराज शेखनं वाईट विकेटच्या डोक्यावरून दाखवला हा उत्तुंग षटकार. काय दर्जेदार अफलातून गोलंदाजी केली जाते, परंतु पहिल्या 2 बॉलवर चांगली गोलंदाजी राहिली. हा बॉल मात्र अखोट टप्प्याचा. फिल्डिंग लावून घ्या, वेळ दौडू नका. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, आपण अजिबात वेळ दौडायचा नाही आहे, कारण 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं गरजेचं आहे. सरफराज शेखचा कमालीचा खेळ राहिलाय. एकटा लढतोय, आपल्या संघासाठी एकटा झळकतोय. 7 बॉलमध्ये 26 ठोकल्यात त्यानं आणि संघाच्या आहेत 4 बाद 29. पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा बॉल. इथे मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक दुरून आला, उचलला, सुधीरनं फेकला. चांगली फेकी इथे मात्र पाहिली. एकाच रन्सवर समाधान मानावं लागतं. 30 धावा बोर्डवर लागतायत. चांगला खेळ सुरू आहे सरफराज शेखचा. काय दर्जेदार फटकेबाजी केली आहे. आता मात्र किरण मात्र स्ट्राईकवर येईल, ज्यानं आतापर्यंत एकही धाव केली नाही, परंतु एकच बॉल तोही खेळलाय. किरण मात्रे लागोपाठ डॉट खेळतोय. किरण मात्रे लागोपाठ मिस होतोय. किरण मात्रेनं कदाचित ते ओळखणं गरजेचं आहे. 4 षटकांच्या खेळामध्ये संघाची धावसंख्या 30 आहे आणि आपल्या एकट्या पठ्ठे 27 आहे सरफराजला. मॅक्झिमम स्ट्राईक सरफराजला कशी देता येईल यासाठी मात्र किरण मात्रेनं विचार करणं गरजेचं होतं. व्हाईट बॉल. एक्स्ट्राचे रन्स मात्र मिळतीये. एक बॉल टाकायचा आहे. आदर्श पाटीलला चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक षटकार त्यानं जरूर खालाय, पण त्यानंतर मात्र टिचून गोलंदाजी. अखोट टप्प्याचा बॉल. हाही अखोट टप्प्याचा बॉल होता. स्वतः किरण मात्रे स्वतःवर नाराज राहील, कारण हा मोठ्या फटक्याचाच बॉल होता, परंतु आदर्शचा बॉल हा राहिला मात्र डॉट आणि त्याच्यामुळेच षटक क्रमांक 3 संपलं. 31 धावा. कोणी संघाची धावसंख्या 4 बाद 31. षटक क्रमांक 4 कोण घेऊन येईल, कशा प्रकारची रणनीती राहील, कशा प्रकारे धावा जोडल्या जातील सुस्थितीमध्ये मी तर म्हणेन की कोणी संघ आलाय तो म्हणजे एकट्या सरफराज शेखच्यामुळे. यानंतरचा सामना जर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जय गणराज सानिका 11 धाकट्या कांदा संघ आणि आयशा स्पोर्ट्स बारापाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा स्पर्धेचा नियम आहे.
प्रतीक कोपरकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक. स्ट्रायकर पुन्हा एकदा तोच, ज्यानं धावा जोडल्या सरफराज शेख. 8 बॉल 27. इट्स अ वाईट बॉल कॉल. आणखीन एक अवंतरचे रन्स मात्र येते आणि या वाईट बॉलनं मात्र संघाची धावसंख्या 32 वर जाऊन ठेपते. एकटा पठ्ठा लढलाय, एकटा पठ्ठा नडलाय तो म्हणजेच बुर्दुळ संघाला कोणी संघाचा सरफराज शेख. इतर कोणताही फलंदाज क्रीजर उभा राहू शकला नाही, कोणत्याही फलंदाजानं धावा जोडल्या नाहीत. एकमेव धाव मात्र करण मात्रेने जोडली. त्यानंतर प्रत्येक फलंदाज सपेशेला पेशी. और एक धमाका. धावा जोडण्याचं धाडस तर माझ्या फलंदाजीमध्ये मी राखूनच ठेवतो. कोण म्हणतो की धावा बनणार नाही. पहिल्यांदा असं वाटलं की पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज परतल्यानंतर वाटलं होतं की कदाचित 30च्या आत राहील की काय, परंतु 40चं टार्गेट डोक्यात ठेवून आता मात्र 50 पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहतोय सरफराज शेख. स्वप्न पाहायची ती मोठीच, कारण धावांचा स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न व्हायला हवेत. तो शर्तीचे प्रयत्न करतोय सरफराज शेख. काय लढलाय. 9 बॉल मध्ये 33 धावा. चला सामना सुरू करा. बॉल आला तर, नसेल तर बॉल घ्या लगेचच. ओके. 9 बॉल मध्ये तब्बल 33 धावा आणि संघाचे 38 धावा. सरफराज शेख असा गुणी खेळाडू आपल्या संघामध्ये असायला हवा. ज्याप्रमाणे खेळ सुरू राहिला आहे, दर्जेदार खेळ क्रमांक 6 वर आलाय सरफराज, आणि त्यांना मात्र आपल्या संघाचा डाव सावरलाय. मधली फळी किती मजबूत आहे हे दाखवणारा हा खेळ. चांगला बॉल इथे मात्र, आणखी एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये. चला सामना सुरू ठेवा, वेळ घेऊ नका. प्रतीक कोपरकरचा हा मात्र डॉट बॉलची सांगता होतीये. 38 धावा बोर्डवर लागलेत. अतिशय सुस्थितीमध्ये संघ मात्र येतोय. 4 बाद 38. मागच्या सामन्याचा विचार केला दोन्ही संघ विरोधाभास राहिलाय, कारण बुर्दुळ संघानं प्रथम फलंदाजी केली होती आणि त्या धावा रोखल्या होत्या, परंतु एका बाजूला खोणी संघानं धावांचा पाठलाग केला होता. आता मात्र कंप्लीट उलट आहे. एकाला धावा वाचवायचे आहेत तर एकाला धावांचा पाठलाग करायचा आहे. क्या बात. आखोड टप्प्याच्या बॉलला वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून मनापासून टाळ्या वाजवण्यासाठी प्रवृत्त केलं जातोय खोणी संघाच्या खेळाडू कक्षाला. सलाम ठोकला जाईल सरफराज शेखला. काय इनिंग खेळाय हा पठ्ठ्या. ज्या वेळेला संघ अडचणी होता, कंप्लीट कोलॅप्स होईल असं वाटत होता, धावा बनतील की नाही बनतील असं वाटत होता, त्यावेळेला हा एकटा उभा राहिला. 11 बॉलमध्ये 39 ठोकल्या आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 44 वर. दर्जेदार अझर पटेलनं स्क्रीनवर मात्र पाहतोय. और एक धमाका. पहिल्या षटकामध्ये बुर्दुळ संघ कंप्लीट सामन्यामध्ये, परंतु या षटकामध्ये मात्र कंप्लीट मॅच मध्ये खोणी संघ. आता खोणी संघाचे खेळाडू कक्ष आईवा कॅच मोजायला लागलेत. मगासपासून विकेट मोजत होते. एक एक विकेटसाठी तिकडे अरे रे कार्य चाललं होतं आणि आता वेळ कशी बदलते बा. फक्त 20 मिनिटांमध्येच वेळ बदलली आणि 20 मिनिटांमध्ये प्रवीण तांडेल संघाचा संघ मालक पॅकर आईवा कॅचसाठी 500 रुपयाची बक्षीस आले. कोणी आईवा कॅच घेतला त्यांनी या इकडे. 2 आईवा कॅच त्यांच्या ठिकाण 2 घेतलेत. आर सलग 3रा षटकार ठोकला आणि या स्पर्धेमधलं पहिलं वहिलं अर्धशतक ठोकण्याचा बहुमान सरफराज शेखच्या नावावरती जातोय. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. संघ कंप्लीट अडचणीमध्ये. अंबार शेठ यांच्याकडून मात्र तब्बल 2000ची बक्षीस आणि त्याचबरोबर संघाला बहुमूल्य योगदान देणारी ही खेळी तब्बल राहिली आहे. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 56 आणि स्वतःच्या मात्र तब्बल 13 बॉल मध्ये 51. काय लढलाय, काय खेळलाय. सरफराज साठी प्रवीण तांडेल यांच्याकडून 1000ची बक्षीस.
संघाची धावसंख्या मात्र धापळ करावी लागली. सरफराज शेखचा पाहतोय 14 बॉलमध्ये 7 षटकार 2 चौकार. 14 बॉलमध्ये 371.43 सरासरी धावा ठोकल्या 52. चला बॅट दाखवायचे सरफराज शेख. जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रतिकूलतेत जो अनुकूलता निर्माण करतो तो खरा माणूस आणि तो खरा पराक्रम. तो पराक्रम सिद्ध केला आणि या संघाचे पॅकर्स प्रवीण जित्तान यांच्याकडून 1000ची बक्षीस सुद्धा आली आहे. सरफराज शेख साठी जैद खान यांच्याकडून सुद्धा 2000ची बक्षीस मात्र येते. सरफराज शेख यांच्यासाठी एकूण बक्षीसचा विचार